आता ह्या सर्वात पहिलं एक लक्षात ठेवा की धारावीतल्या एकाही माणसाला एकाही व्यक्तीला धारावीच्या बाहेर पाठवलं जाणार नाही. तो रेल्वेचा असून दे, तो टाटा पॉवरचा असून दे, तो कमर्शियल असून दे, सर्वांचं पुनर्वसन धारावीतच करण्याचा निर्णय हा घेतला. आणि यापूर्वी पण तो मैंने कहा कि उसने अपने बाप का नाम हॉस्पिटल का रख दिया. अगर वसई गायकवाड़ डेवलपमेंट में हॉस्पिटल का नाम रखा साइन हॉस्पिटल का एकनाथ गायकवाड़, अगर उसका बच चले ना पूरी धारावी का नाम वो एकनाथ गायकवाड़ रखेगी. उसका ये कहना है, इसकी चाल है इन लोगों की. लेकिन दोस्तों थोड़ा सा साइड बैठो ना भाई. साइड जाओ भाई, साइड जाओ तेरा. ओ रिटर्न भाई थोड़ा सा साइड को. चाहता हूं सर कि हम सबको जो बोला जा रहा है कि 43 एकड़ जमीन रेलवे से खरीदी गई है और वहां पे ये सब 40 या 60 माले की बिल्डिंग भी बनेगी. वहां पे ये सब लोग वहां पे शिफ्ट किए जाएंगे. अगर अभी जैसा बोला जा रहा है कि घर के बदले घर मिल रहा है, अगर अगले कुछ सालों में अगर वो जमीन रेलवे से पूरा रजिस्टर करके खरीदी गई है या लीज पे ली गई है, ये हमको पता नहीं है. बाद में अगर कुछ सालों बाद वैसा ही बोला जाएगा जैसा अभी बोला जा रहा है कि आपको घर के बदले घर कहीं और मिलेगा, हमको अभी ये जमीन हमको चाहिए, सरकार को एक रेलवे के लिए कम पड़ रही है, तो फिर हमको वहां से उठा के और कहीं भेज दिया जाएगा. ऐसा तो नहीं होगा ना. ये हमको पूरा कंफर्मेशन होना चाहिए. नहीं तो आज आप हमको वहां से यहाँ से वहां भेजेंगे और फिर वहां से उठा के और कहीं डाल देंगे. इससे अच्छा है कि यही रहेंगे. कितना मिलेगा आप समझ लीजिए. एरिया मेन है, एरिया कितना मिलेगा ये खाली आप बोल रहे हैं कि इतना मिलेगा इतना मिलेगा, लेकिन सर रिटर्न में रहेगा तो पब्लिक को थोड़ा विश्वास आएगा. लेकिन आप बोलते रहे वो तो सर कितना साल से सुन रहा हूँ कि मिलेगा मिलेगा, लेकिन कहाँ मिल रहा है. इतना साल सर एक डिसीजन लेने के लिए कि ये एरिया इतना मिल रहा है, सर ऐसा तो मत कीजिए. एक डिसीजन तो लीजिए सर. अभी सब आपके साथ है, फिर भी इतना देर क्यों हो रहा है मुझे समझ में नहीं आ रहा है. जो आझादनगर डिवॉर्ड धारावीच्या जो सेक्टर 1 मध्ये आलेला आहे असं सांगितलं होतं, पण आता बघितल्याप्रमाणे असं मानतात की आमचा जो पूर्ण पट्टा आहे तो DRP मध्ये येतच नाही. कारण आम्हाला लोकांना इथं वेगवेगळे लोक आम्हाला काय ना काहीतरी आश्वासन देतात, काय ना काहीतरी उत्तर देतात. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला आमचा जो घर आहे, आमचे जे घर आहे ते आम्हाला धारावीमध्येच पाहिजे आणि आम्हाला या DRP मध्येच आम्हाला समाविष्ट केलं पाहिजे, म्हणून आम्हाला तुमच्याकडून सांगितलं पाहिजे. हमको ये अफवाह है क्या है पता नहीं. बोला गया है कि रेलवे का जगह लिया गया है, रेलवे में जो है लोग उनका सर्वे होगा और उनको बाहर निकाल दिया जाएगा. बिकॉज वो जगह पे धारावी रीडेवलपमेंट के लिए ट्रांजिशन कैंप जैसे बनेगा. सो दैट ऐसे ये चीज हमको घड़ी घड़ी बोला जाता है कि आप लोग रेलवे की जगह पे हैं, आप लोग का धारावी में कोई ये नहीं होगा. तो इसीलिए ये हमेशा मन में ये रहता है कि क्या हमको वहां पर ही जगह मिलेगा. ये क्वेश्चन गणेश नाव आहे माझा. आम्ही गेल्या 6 महिन्यापासून खूप त्रास, म्हणजे आम्हाला एवढा मानसिक त्रास झालाय की रेल्वेवाले येऊन आम्हाला कधी पण नोटीस देतात, तोडायचा बोलतात, कधी पण येऊन आता मध्ये पण असं झालं की पूर्ण फोर्स आलेली आमचं घर तोडायला. BST वाले आलेले लाईट वगैरे कापायला. तर त्याच्यानंतर आम्हाला थोडा आश्वासन भेटलं. लीडर साहेबांनी आम्हाला तुमच्याकडे घेऊन गेले, तिथे आम्ही लेटर दिले, सगळ्या साहेबांच्या ऑफिसमध्ये लेटर दिले, वर्षाताईकडे पण आम्ही लेटर दिलं, सर्वांकडे आम्ही जाऊन आलो. जे जे आमच्या जवळ लागतात त्यांच्याकडे आम्ही जाऊन, पण पुन्हा पण आम्हाला एवढं प्रत्यक्ष आश्वासन नाही भेटलं की तुम्हाला इकडे DRP मध्ये भेटणार. फक्त सांगतात आहे की तुमचं DRP मध्ये आलेलं आहे. असं कोणी लेटरमध्ये कोणी असं सांगितलं नाही की आतामध्ये की तुमचं DRP मध्ये समावेश झालेलं आहे. आज ये छोटी साइन हॉस्पिटल ये आज कोई नई हॉस्पिटल नहीं है. जब मैं पैदा हुआ बड़ा हुआ थोड़ा हो
देख रहा हूं मेरे भाइयों, तब पहले आमदार कौन था, खासदार कौन था, तब आप सोए हुए थे। लेकिन जब एक नगर सेवक ने नाराई वासियों के लिए हॉस्पिटल को खाली कराया और हॉस्पिटल का काम कराया, तो सिर्फ आपने अपने पिताश्री का नाम रखा, न कि भीमराव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम याद क्यों नहीं आया आपको? उस हॉस्पिटल का नाम छत्रपति शिवाजी महाराज रख सकते थे, एपीजे अब्दुल कलाम आजाद रख सकते थे, भीमराव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रख सकते थे, लेकिन नहीं, वो हॉस्पिटल का नाम आपने अपने पिताजी के नाम में रखा। आज वो हॉस्पिटल के अंदर डायलिसिस सेंटर है, सीटी स्कैन है, एमआरआई है, क्या नहीं है? अगर आप चाहते तो ये फैसिलिटी हमें 25 वर्ष पहले मिल सकती थी, लेकिन आपने नहीं की। उन्होंने ये मालूम पड़ा कि मेरे पार्टी में कुछ गलत फहमी से एक लोग प्रचार कर रहे हैं, पार्टी को बदनाम कर रहे हैं मेरी, जैसे बाबूराव माने। आप लोग को उसके बारे में तो मालूम होगा कि वो किस तरीके का है। तो साहब ने मीटिंग रखी आज, इसीलिए क्या तोड़ होगा, क्या धारावी का डेवलपमेंट होएगा कि नहीं होएगा, सेवाले साहब क्या बोलने वाले, यहाँ सबकी भलाई और धारावी के हित में बात होगी। बाबूराव माने ने जब स्कूल खोली थी, कॉलेज खोला था, तो उसमें कौन से कितने धारावी के काम पर रखे उसमें कोई नहीं रखा। उसने अपने गांव से बुला के सब स्कूल में या कॉलेज में अपने रखा है। बाबूराव माने ने कोई नहीं, बाबूराव माने सिर्फ अफवाह करता है। और उसको केंद्रीय मंत्री रामदास अठावले जी और बाकी लोगों को लेकर हमने उसका पूरा निराकरण किया। मैं आपको इस मंच के माध्यम से इतना ही आश्वासन दूंगा कि धारावी का एक भी आदमी पर अन्याय नहीं होगा, इसकी गारंटी हम देते हैं आपको, उसकी चिंता आप मत करना। दूसरा विषय, बहुत से लोग बोले सर्वे का क्या होगा, ये कैसे होगा। मैं आपको जानकारी देता हूँ, अभी मास्टर प्लान भी बना नहीं है और इसके लिए ये सरकार जो आई है, एकनाथ शिंदे जी की, देवेंद्र जी की, ये सरकार अपने लिए आई, लोगों के भलाई के लिए आई। इसके लिए मैं आपको आश्वासन देता हूँ कि अगर आपके पास कोई पेपर कम है पर आपका स्ट्रक्चर है, हमने एकनाथ शिंदे जी और देवेंद्र जी से मांग की है कि अगर धाराई में जिसका स्ट्रक्चर होगा, स्ट्रक्चर अगेंस्ट स्ट्रक्चर उसको घर दिया जाए, यहाँ तक की हमारी तैयारी है। और उसके लिए मैं आपको इतना भी विनती करता हूँ, ये तो आपने मालूम पड़े एक में 2 एक में 4 कर दिया तो वो नहीं होगा। हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। बैठकीकरता व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू अधिकारी, सर्वप्रथम मी इथे उशिरा आलो त्याबद्दल तुमची मी माफी मागतो। देवनारला शाखेचं उद्घाटन होतं आणि तिकडे उशीर झाल्या कारणामुळे मला या ठिकाणी उशिरा यावं लागलं। खूप दिवसापासून आपल्याशी बोलायचं होतं, कारण धारावीच्या बाबतीत जो काही गैरसमज संपूर्ण मुंबई शहरात, संपूर्ण देशभरात, कारण धारावीतली कुठली न्यूज लागली तर ती देशभरात प्रसिद्ध होते आणि देशभरातल्या नागरिकांना एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे की धारावीतल्या लोकांना विकास नको आहे। परंतु मला संपूर्णचा विश्वास आहे की मी प्रत्येक लोकांना भेटलो नाही, ते या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले, कारण एक पिढी दुसरी पिढी, आज एक दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या धारावीमध्ये। मी पण एका पिढीचं धारावीतला नागरिक आहे। माझं 10वी पर्यंतचं शिक्षण धारावीत झालंय, पारशी चाळीत काळात राहत होतो। त्यामुळे मला ज्यावेळी या ठिकाणी खासदारकीचा बहुमान मिळाला 2014ला 2019ला, त्यावेळी मी देवाला आभार मानले की कारण त्यावेळी मी नगरसेवक मागूचा आणि आपलं प्रतिनिधित्व करायला तसं मिळत नव्हतं, परंतु आता मला धारावीचं प्रतिनिधित्व करायला मिळालं म्हणून मला खूप आनंद झाला होता। आणि माझ्या मनात एक स्वप्न होतं लहानपणापासून की धारावीचा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे धारावीचा नागरिक असल्याकारणामुळे धारावीच्या महाराष्ट्रापेक्षा मी पण सोचले। आम्ही पण आमचं पण 10 घराचं घर होतं आणि तिघे भाऊ, आम्ही मोठा भाऊ इंजिनियर, दुसरा डॉक्टर झाला, मी इंजिनियर झालो
आई वडील माझे दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट होते, तर दोघांनी तिघांची फी भरताना पण तिघांची किती मला दोन्ही काम बघितलेलं आहे. तुमच्या टॉयलेटची काय अवस्था होती ती पण मला माहिती आहे पूर्ण. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या समस्या आम्ही पण उपभोगलेल्या आहेत. त्यामुळे मला मनापासून तळमळ आहे की धारावीचा विकास झाला पाहिजे, त्यात राजकारण झालं पाहिजे. आणि यापूर्वी पण मी सगळ्या आमदार असेल सगळ्या लोकप्रतिनिधींना हीच विनंती करायचो की आपण पक्षीय राजकारण विसरून धारावीकरांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. धारावीच्या विकासाला सगळ्यांनी मान्यता दिली पाहिजे. विनाकारण त्यात राजकारण आणून आपण त्या लोकांना त्या हक्कापासून वंचित ठेवत आहोत. परंतु दुर्दैवाने काही लोकांना या गोष्टी समजत नाही, त्यांना राजकारणात दिसून येत नाही. परंतु मी खासदार म्हणून जबाबदारीने सांगतो की धारावीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून माझा वैयक्तिक फायदा एवढाच आहे की माझा जन्म धारावीला झालेला आहे आणि माझ्या हातून धारावीचा विकास झाला तर आयुष्यात मला एक मोठं सार्थक ठरेल. मी या गोष्टींचा उल्लेख करतो की माझा जन्म हा 14 एप्रिलचा आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशीच माझा जन्म झाला आहे. त्यामुळे देवकृपेने बाबासाहेबांच्या जन्मदिवसाला जन्म झाला कारणामुळे ती पण मला एक जबाबदारी आहे की बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं आणि धारावीत जन्म झाल्यामुळे धारावीच्या लोकांचं पण स्वप्न साकार करायचं. त्यामुळे ह्या दोन जबाबदाऱ्या घेऊन मी जबाबदारीने आपल्या सर्वांना जे काही बोलेल आणि जे काही करेल ते मी जबाबदारीने करेल आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी मी घेतोय, मी खासदाराने हाताने घेतोय. आणि म्हणून आम्ही बैठक आयोजित करण्याचं कारण हे मी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे भेटायला आलेलो आहे. मी का अदानीच्या माध्यमातून भेटायला आलेलो आहे. आणि सर्वात पहिले सांगतो, जो हा घाणेरडा प्रचार चालू आहे हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा, हा प्रोजेक्ट केंद्र सरकारचा. आणि हा राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे तुम्हीच निवडून दिलेल्या सरकारचा आहे. हा प्रायव्हेट प्रोजेक्ट नाही आहे. अदानीचं काही घेणं देणं नाही. अदानीला एक टेंडर बीडमध्ये फायनान्शियल सपोर्टसाठी अदानीला अपॉइंट केलेलं आहे. आणि कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असेल तर कोणाचा तरी फायनान्स लागतोच लागतो. कुठल्याही बँकेचा फायनान्स लागतो, कुठल्या कंपनीचा फायनान्स लागतो. तर ते ग्लोबल टेंडर ओपन टेंडर होतं. त्या ओपन टेंडरमध्ये जगातल्या सगळ्या संस्थांना आव्हान केलं होतं की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये या. परंतु अदानीने सपोर्ट केला. अदानी भारताची कंपनी, लोकल कंपनीने सपोर्ट केला. तर याच्यात वावगं काय? तुमच्या अदानीची काय दुश्मनी? हे लोक अदानी करतात. तुमच्या आयुष्यात काय अदानी आला तरी फरक पडणार नाही, अदानी गेला तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे अदानीशी आपलं घेणं देणं नाही. आणि हा प्रोजेक्ट अदानीचा नाही, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे. आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. आपल्या सर्वांचा हा प्रोजेक्ट आहे. हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोजेक्ट आहे. हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रोजेक्ट आहे. हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट आपले सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी ना, आम्ही बसलोय काय डोक्यात टाकतात अदानीचा आणि पूर्ण देशभर आपलं जे चित्र तयार करता दिलो की हा संपूर्ण धारावीकरांचा विरोध आहे. हे चित्र आता दूर करायचं आणि धारावीकरांनी सुद्धा करून सांगायला पाहिजे की आम्ही आमचं डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही सक्षम आहे. कोणी आम्हाला सांगायची गरज नाही. मी धारावीचा मुलगा म्हणून, खासदार आणि म्हणून मी आता लोकांना सांगतो की आम्ही सक्षम आहे, आम्ही निर्णय घेऊ. कोणी आमच्यावर दादागिरी करू शकत नाही, कोणी आम्हाला जबरदस्तीने काढू शकत नाही आणि कोणी आमचा हक्क कधी हिरावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे आणि राज्य सरकारमधले आमचे तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या वतीने मी तुम्हाला माहिती देतो. आता ह्या सर्वात पहिलं एक लक्षात ठेवा की धारावीतल्या एकाही माणसाला, एकाही व्यक्तीला धारावीच्या बाहेर पाठवलं जाणार नाही. तो रेल्वेचा असून दे, तो टाटा पॉवरचा असून दे, तो कमर्शियल असून दे, सर्वांचं पुनर्वसन धारावीतच करण्याचा निर्णय हा घेतला. आणि यापूर्वी पण तो मी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे भेटायला आलेलो आहे. मी का अदानीच्या माध्यमातून भेटायला आलेलो आहे. आणि सर्वात पहिले सांगतो, जो हा घाणेरडा प्रचार चालू आहे हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा, हा प्रोजेक्ट केंद्र सरकारचा. आणि हा राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे तुम्हीच निवडून दिलेल्या सरकारचा आहे. हा प्रायव्हेट प्रोजेक्ट नाही आहे. अदानीचं काही घेणं देणं नाही. अदानीला एक टेंडर बीडमध्ये फायनान्शियल सपोर्टसाठी अदानीला अपॉइंट केलेलं आहे. आणि कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असेल तर कोणाचा तरी फायनान्स लागतोच लागतो. कुठल्याही बँकेचा फायनान्स लागतो, कुठल्या कंपनीचा फायनान्स लागतो. तर ते ग्लोबल टेंडर ओपन टेंडर होतं. त्या ओपन टेंडरमध्ये जगातल्या सगळ्या संस्थांना आव्हान केलं होतं की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये या. परंतु अदानीने सपोर्ट केला. अदानी भारताची कंपनी, लोकल कंपनीने सपोर्ट केला. तर याच्यात वावगं काय? तुमच्या अदानीची काय दुश्मनी? हे लोक अदानी करतात. तुमच्या आयुष्यात काय अदानी आला तरी फरक पडणार नाही, अदानी गेला तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे अदानीशी आपलं घेणं देणं नाही. आणि हा प्रोजेक्ट अदानीचा नाही, हा प्रोजेक्ट
राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आहे. आपल्या सर्वांचा प्रोजेक्ट आहे हा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोजेक्ट आहे हा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रोजेक्ट आहे हा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा प्रोजेक्ट आहे हा. प्रोजेक्ट आपले सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी ना, आम्ही बसलोय काय डोक्यात टाकतात अदानीचा आणि पूर्ण देशभर आपलं जे चित्र तयार करता दिलो की हा संपूर्ण धारावीकरांचा विरोध आहे. हे चित्र आता दूर करायचं आणि धारावीकरांनी सुद्धा करून सांगायला पाहिजे की आम्ही आमचं डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही सक्षम आहे. कोणी आम्हाला सांगायची गरज नाही. मी धारावीचा मुलगा म्हणून, खासदार आणि म्हणून मी आता लोकांना सांगतो की आम्ही सक्षम आहे, आम्ही निर्णय घेऊ. कोणी आमच्यावर दादागिरी करू शकत नाही, कोणी आम्हाला जबरदस्तीने ते काढू शकत नाही आणि कोणी आमचा हक्क कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे आणि राज्य सरकारमधले आमचे तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला माहिती देतो. आता ह्या सर्वात पहिलं एक लक्षात ठेवा की धारावीतल्या एकाही माणसाला, एकाही व्यक्तीला धारावीच्या बाहेर पाठवलं जाणार नाही. तो रेल्वेचा असून दे, तो टाटा पॉवरचा असून दे, तो कमर्शियल असून दे, सर्वांचं पुनर्वसन धारावीतच करण्याचा निर्णय हा घेतला. आणि यापूर्वी पण तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्याच वेळी जी आर काढलेला. आता 39च्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला, त्यांनी तांत्रिक गोष्टींचा उल्लेख केला, परंतु कित्येक तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काही एवढे गैरसमज पसरवले जातात. 33(9) झाला, 33(9)A बद्दल तुम्ही बोलले नाही. 33(9)A जो झाला तो त्यावर त्याचा पहिला विषय मी सोसायटीचा इस्टेट प्रॉपर्टीचा घेतो आपल्या सेक्टर 1 मधला. आणि सर्वात मी सांगू इच्छितो की सेक्टर 1 मध्ये सर्व लोक एवढी चांगली आहेत, कारण यापूर्वी पण सेक्टर 1च्या सर्व लोकांची मी बैठक घेतली होती आणि सर्व सेक्टर 1 मधले रहिवासी या प्रकल्पाच्या संदर्भात नेहमी पॉझिटिव्ह आहे. मराठी समजतं ना सगळ्यांना, मराठी बोलत पॉझिटिव्ह आहे, टेक्निकल गोष्ट मराठीतच सुद्धा ना. तर ह्या सेक्टर 1 मधल्या लोकांना विकास पाहिजे यापूर्वीच आपण सर्वांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं की वार तुम्ही येतात आणि आम्हाला वचन देतात पण होत नाही, आता आमचा विश्वास नाही. परंतु आता ही एक शेवटची वेळ आहे आणि ही वेळ गेली तर आयुष्यात कधीच वेळ मिळणार नाही, कारण ही एक सुवर्ण संधी आहे. केंद्रात पण एकच सरकार आहे, राज्यात पण एक सरकार आहे. मुंबई महानगरपालिका पण आता राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या मनात भीती आहे की राज्य सरकार चेंज झालं, केंद्र सरकारमध्ये दुसऱ्या कोणाची सत्ता आली तर पुन्हा एकदा दुसरा निर्णय घेतील नवीन आलेलं सरकार. पण मी तुम्हाला विश्वास देतो 2024ला हेच सरकार असतात आणि 2024ला राज्यात पण हेच सरकार असतात. त्यामुळे आज जबाबदारी आपण घेतलेली आहे. त्यामुळे सरकार येणार का नाही याच्यावर आपल्या डेव्हलपमेंटचा आपण विचार करू नका. इस्टेट प्रॉपर्टीच्या बद्दल, कारण मुंबई महानगरपालिकेची इस्टेट प्रॉपर्टी संपूर्ण आहे. इस्टेट प्रॉपर्टीच्या बाबतीत 33(9)च्या ज्या सवलती आहेत त्याकरता आपण 33(9)A स्पेशल, कारण 33(10)A पण या ठिकाणी जसा आपण उल्लेख केला की 250 स्क्वेअर फीटचे 125 स्क्वेअर फीटचे जे अगोदर स्लम मध्ये एसआरए करता तो काढला होता आणि 300 आणि 50 पंजीबल काउंट करून आपण ते केलं होतं. तर ते करताना पण काय अडचण होती, त्यावेळी 400ची मागणी सर्व जणांची, सर्व झोपडपट्टीधारकांची मागणी होती आणि 400च्या मागणीला आम्हीच प्रतिनिधित्व केलं. या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांनी 400साठी प्रतिनिधित्व केलं आणि 400ची मागणी आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो. परंतु या ठिकाणी सिव्हिल एव्हिएशनचं मर्यादा असल्या कारणामुळे जर आपण काही यांनी उल्लेख केला की तुम्ही किती भाड्याची बिल्डिंग बनवणार, तर त्या संदर्भात या ठिकाणी मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंतच बिल्डिंग बनवायची इथे अडचण आहे. जर ती मर्यादा निघून गेली तर अजून फ्लोर वाढले तर आपल्याला 400 काय 400पेक्षा जास्त स्क्वेअर फीट म्हणजे झोपडपट्टी धारकांना राज्य सरकारला द्यायला काही हरकत नाहीये. पण इथे FSI वापरायला एक मर्यादा असल्या कारणामुळे आणि स्लमचा तुम्हाला स्लमचा कायदा जो आहे की 70% रियायत आणि 30% त्या डेव्हलपरला 30%चा एरिया विकण्याकरता देतो. जर 70% तुमच्यामध्ये पुनर्वसन बसलं तर 30%च्या एरियामुळे तो प्रोजेक्ट यशस्वी ठरतो. पण जर 400 स्क्वेअर फीटची मागणी स्लमसाठी केली तर ते 70मध्ये बसत नाही, ते जातात 80-85 पर्यंत. आणि 80-85 जर जागा तुम्हाला पुनर्वसनाकरता वापरली तर 15-25 स्क्वेअर फीटचा जो एरिया राहतो 15% आणि 20% एरिया तर कुठलाही डेव्हलपर करूच शकत नाही. राज्य सरकारकडे प्रोजेक्ट कोणीच करू शकत नाही. ते गणित आहे. त्या गणितात ते बसत नसल्या कारणामुळे त्यावेळी आणि तो मध्यम पर्याय काढला की 300 स्क्वेअर फीट आणि 50 स्क्वेअर फीट पंजीबल अजूनही वाढवण्याचा नवीन डिझाईनच्या प्रमाणे, नवीन याच्याप्रमाणे आपण प्रयत्न करू.
इस्टेटच्या बाबतीत पण असं झालं, इस्टेटच्या बाबतीत पण 33(9)(a) काढला. 33(9)(a)च्या बाबतीत आता जसा उल्लेख केला, काही जणांचं 225 स्क्वेअर फीट आहे, काही जणांचे 400 आहे, काही जणांचे 600 पण आहे, 300 स्क्वेअर फीट आहे. इस्टेट प्रॉपर्टीमध्ये वेगळे वेगळे रूम आहे. म्हणून आम्ही 33(9)(a) मध्ये त्या लोकांनी ऑलरेडी GR कडून एक फॉर्म्युला बनवला होता. त्या फॉर्म्युलानुसार तुमच्या ज्या आत्ताचा FS आहे त्याच्यात अंदाजे 35% वाढ होत होती. तर ती सोसायटीतल्या कोणाला मान्य नव्हती, मला पण मान्य नव्हती. म्हणून आपण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची सर्वांची बैठक घेतली आणि त्यावेळी मुकेश बहादूर यांना आपण त्यावेळी नियुक्त केलं होतं. आणि मुकेश बहादूर यांनी आपल्याकडून सूचना घेतल्या आणि त्या सूचनानुसार आम्ही नवीन फॉर्म्युला ठरवला, जो तुम्हाला योग्य वाटेल असा आणि जो अंमलात पण येऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला किती स्क्वेअर फीट द्यायला राज्य सरकार तयार आहे, काही अडचण नाहीये, तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या, पण ती अंमलात पण येईल का ह्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत ती बसायला पाहिजे. या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा पण परवानगी लागणार, सिव्हिल एव्हिएशनचा पण परवानगी लागणार. या सर्व परवानग्यांमध्ये तुमचा जो वाढीव जो एरिया आहे तो पण त्यात बसायला पाहिजे. म्हणून आता मुकेश बहादूर यांनी चांगलं ते 35% वाढीवचा जो 33(9)(a)चा प्रस्ताव होता त्याच्यापेक्षा पण जास्त स्क्वेअर फीट देण्याचा एक नवीन प्रस्ताव बनवलेला आहे. तुमच्या प्रत्येक सोसायटीला आम्ही दाखवलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्या प्रत्येक सोसायटीला दाखवू आणि त्याच्यातून एक साधक बाधक विचार करून आज ही बैठक याच्याकरता की तुमचा काय विचार आहे, तुमची काय मागणी आहे, त्याला आता आम्ही प्रतिनिधित्व करणार. तुमची मागणी घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आणि ती मागणी पूर्ण करण्याकरता आजची बैठक आहे. आता धारावीत तुमचं प्रतिनिधित्व करून तुम्हाला काय हवं आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बैठका आम्ही चालू केलेल्या आहेत. त्यामुळे मुकेश बहादूर यांनी जी डिझाईन बनवलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे चांगली डिझाईन बनवलेली आहे आणि त्याच्यातून सुवर्णमध्ये काढलेला आहे. तर तो प्रस्ताव तुम्ही बघा, तोच आपण राज्य सरकारकडे पाठवू आणि राज्य सरकारकडून या सर्व गोष्टी मान्य करून घेऊ. आता वारंवार ह्या सर्व जे धारावी बचावच्या माध्यमातून जो मोर्चा नेला जातो त्या त्यांची मागणी आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा प्रोजेक्ट झाला पाहिजे. आता कॅबिनेट मिनिस्टर होता, 2.5 वर्ष महाविकास आघाडी होते, त्यापूर्वी पण मिनिस्टर होते. कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांच्या कॅबिनेटच्या मध्ये मंजूर झालेले प्रस्ताव आहे तेच आपण करतोय. आणि हा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. ही राज्य सरकारची कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट कंपनी, अदानी कंपनी नाहीये. अदानी त्याचा फायनान्सचा एक पार्ट आहे आणि त्या कंपनीमध्ये डायरेक्टर, DRPचा CEO, राज्य सरकारचे सेक्रेटरी हे सगळे डायरेक्टर आहेत त्या कंपनीत. नवीन कंपनी फॉर्म करून नवीन कंपनीच्या माध्यमातून हे करत आहेत. त्यामुळे ते जो आरोप करतायत की राज्य सरकारने करायला पाहिजे, आणि मूर्खांनो राज्य सरकारच करतंय, त्यांना कळत नाही त्या गोष्टीचा. आता राज्य सरकार या नवीन फॉर्म्युला नवीन पद्धतीने हा करतोय. कारण यापूर्वीचा राज्य सरकारचा अनुभव आपण बघितला तर सेक्टर 5 मध्ये, सेक्टर 5 कोण करत होतं, राज्य सरकारच करत होतं. राज्य सरकारने म्हाडाला जबाबदारी सेक्टर 5ची दिली, म्हाडाने डीजी शिर्केला दिली. आज 10-15 वर्ष झाले हा बिल्डिंग डीजी शिर्के बनवू शकत नाही, म्हाडा बनवू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवर बनवू शकत नाही. ते सेक्टर 5 मध्ये फेल गेलेलं तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. एखादं खोटं गोष्टाचं तर गोष्ट वेगळी, तुमच्या समोर सेक्टर 5चा अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर तुम्हाला मान्य आहे का सेक्टर 5 प्रमाणे डेव्हलपमेंट करायचंय? आता ते जे मागणी करतात ते त्याप्रमाणे सेक्टर 5 प्रमाणे डेव्हलपमेंट होईल आणि परत म्हाडाकडे जाईल. म्हाडा डीजी शिर्के कोणालाही अपॉइंट करेल आणि परत 15 ही पिढी गेली, पुढच्या पोरांसाठी पण घर मिळणार नाही. त्यामुळे ह्या सर्व भूलतापांना आपण बळी पडू नका. शेवट स्वतःच्या वैयक्तिक राजकारणाकरता आता याच्यात अदानी काँग्रेसचा राहुल गांधींनी अदानीला विरोध केला म्हणून या ठिकाणी आपण धारावीला आपण विरोध करायचा. त्यांची पर्सनल दुश्मनी असेल, आमचं आम्हाला काय घेणं देणं. त्यामुळे अदानीचं नाव पुढे करून हा प्रोजेक्ट रोखण्याचा प्रयत्न करतोय. तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतोय की आपण या प्रोजेक्टला सहकार्य करावं. कारण आपल्या सर्वांना अपेक्षित असलेलं काम या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे. या प्रोजेक्टची डिझाईन बनवताना आमची आता सर्व अधिकाऱ्यांची चर्चाही झाली. या ठिकाणी जगातला सर्वात चांगला आर्किटेक्ट या ठिकाणी आता आपण नियुक्त करतोय. एक अमेरिकेचा कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे, एक UK इंग्लंडचा एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत असेल ऑफिस कॉन्ट्रॅक्टर त्यांनी रिडेव्हलपमेंटची खूप, आणि हे सर्व जे आर्किटेक्ट अपॉइंट केलेले आहेत ते मास्टर प्लॅन बनवणार आहे. हे मास्टर प्लॅन बनवताना तुमच्या सर्वांना ते विश्वासात घेणार आणि तुमची जी मागणी आता तुम्ही ज्या मागण्या करताय त्या मागण्या आता आपण त्या आर्किटेक्टला द्यायच्या आणि त्यानुसार तो आर्किटेक्ट संपूर्णतः प्लॅन करणार आहे.
आणि या ठिकाणी शाळा त्या मूलभूत आपल्या मेन आताच्या त्या शाळा आपण बघा, त्या शाळांमध्ये आपल्या मुलांकरता मुलींकरता माझ्या टॉयलेट पण व्यवस्थित नाही, शाळेची व्यवस्था पण बरोबर नाही. पण या नवीन DRPच्या प्लॅनमध्ये आत्ताच्या ज्या शाळा आहेत त्याच्या 10 पटीने जास्त शाळेकरता रिझर्वेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्याकरता पण त्याच्यात सोय केलेली आहे. 4 एकरमध्ये पूर्ण अत्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सायन हॉस्पिटलवर अवलंबून राहावं लागणार नाही. आपल्याला धारावीतच संपूर्ण मोफत हॉस्पिटलची सेवा मिळणार आहे. कोविडच्या काळात आपण बघितलं की आपल्याला धारावीच्या बाहेर ऍडमिट करताना किती नाकेलं व्हायचं की धारावीचा पेशंट बोलला की बाहेरच्या हॉस्पिटलवाले म्हणून घेत नव्हते. तर ती सर्व सुविधा या ठिकाणी घेतलेली आहे. तुमची जी बिल्डिंग, कारण मी त्या आर्किटेक्टबरोबर चर्चा केली, मी सिव्हिल इंजिनियर असल्या कारणामुळे जी नवीन बिल्डिंग बनवणार आहे ती संपूर्ण मुंबईतल्या SRAच्या बिल्डिंगपेक्षा किंवा रिडेव्हलपमेंटचे 33-9चे रिडेव्हलपमेंट असेल, 33-7चे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असेल, त्याच्यापेक्षा बेस्ट बिल्डिंग बनवतात त्या ठिकाणी. त्या बिल्डिंगमध्ये असं प्लॅन आहे की तुमचं वायफाय कनेक्शन असेल, याकडे सगळ्या तुमच्या रूमपर्यंत सुविधा असणार. एक नवीन एक्झाम्पल त्यांनी दिलं की मॅक्झिमम सगळ्यांच्या घरी AC आहे. रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांच्या AC आहे. ACचं युनिट प्रत्येक बेडरूमच्या ठिकाणी लावलं. या नवीन बिल्डिंगमध्ये ACचा डकच देतोय. तो ACचा डक डायरेक्ट तुमच्या रूमपर्यंत आहे. ज्याला AC पाहिजे तो AC ऑन करू शकतो, ज्याला AC नाही पाहिजे तो वापरू शकत आहे. असं पूर्ण सुविधा तुमच्या रूमपर्यंत सगळ्या फॅसिलिटी देण्याचा आधुनिक नवीन बिल्डिंग बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. जॉब के बारे में पूछा था, तो जॉब के बारे में एक एग्जांपल बताता हूँ. एक अभी जितने भी 5 स्टार होटल है उनके साथ एक इस नए कंपनी के माध्यम से एक एग्रीमेंट किया गया है. धारावी के जो बच्चे लड़के हैं उनको 1 साल का ट्रेनिंग दिया जाएगा और 1 साल की ट्रेनिंग के बाद उनको जितने भी मुंबई के 5 स्टार होटल है वहाँ पे उनको जॉब वो लोग देंगे. ऐसा एग्रीमेंट धारावी के लिए अभी उन्होंने किया है. 1 साल का एग्रीमेंट, 1 साल की ट्रेनिंग में एक अलग ट्रेनिंग है. अगर 2 साल की अगर वो ट्रेनिंग लेते तो उसको और बड़ी ग्रेड का जॉब मिलेगा. ये एग्जाम्पल होटल इंडस्ट्री ने जो एग्रीमेंट धारावी के साथ किया है वो दे रहा हूँ. ये पहला एग्रीमेंट है. इसके साथ जितने भी इंडस्ट्री है उनके साथ अभी धारावी का एक स्पेशल एग्रीमेंट होने वाला है. और धारावी में स्किल डेवलपमेंट, उनके कंपनी के हिसाब से पूरी स्किल डेवलपमेंट की पूरी ट्रेनिंग धारावी में देके उनको जॉब वहाँ पे उस कंपनी में कंपल्सरी मिलेगा. ये अभी नया प्रोजेक्ट हाथ में लिया है और उसकी शुरुआत हॉटेल इंडस्ट्री से की है. यानी की जी मुलं आहेत त्यांना लवकरात लवकर धारावीच्या त्या नवीन कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जॉब लागेल. दुसरं एक इंटर कनेक्टिव्हिटी सिटीच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा पण एक मोठा प्रोजेक्ट धारावीच्या ह्या संपूर्ण स्वभावती येणार आहे. त्यामुळे धारावीचा कायापालट या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मला माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती है, आप सभी को गुजारिश है कि इस जो भी आपको जो गलत फहमी में और जो गलत जानकारी दे रहे हैं उसका ऊपर आप विश्वास मत रखिए. रेलवे के लिए मैं आप स्पेशली आप सभी को बताता हूँ. रेलवे को जो रेलवे ने जो जमीन धारावी प्रोजेक्ट के लिए दी है उसका पेमेंट इसके पहले म्हाडा ने 800 करोड़ पेमेंट दिया था जब भी अदानी की अपॉइंटमेंट नहीं हुई थी. अभी अदानी की अपॉइंटमेंट होने के बाद जो कंपनी फॉर्म हुई और अदानी इस कंपनी को फाइनेंस करेगा, उस कंपनी के तहत 2 हफ्ते के पहले ही रेलवे को 1000 करोड़ का पेमेंट दिया गया. यानी कि वो जमीन अभी पूरी धारावी रिडेवलपमेंट अथॉरिटी को मिली है. यानी कि जो आपके मन में प्रश्न है कि वो लीज में दी जाएगी, कॉन्ट्रैक्ट में मिल जाएगी, वो पूरी जमीन ओनरशिप में दी है. और धारावी में जो भी लोगों को घर मिलने वाला है, जो भी दुकान मिलेगा, वो सब ओनरशिप में मिलेगा. किसी कोई लीज के ऊपर वो घर या दुकान मिलेगा नहीं, सबको उनके नाम पे ओनरशिप पे मिलेगा. ये सब कानून इसके पहले ही बनाया हुआ है. जो हमारी बिल्डिंग हम लोग बनाएंगे तो उसके लिए मेंटेनेंस लगता है. अभी की जो SRA की बिल्डिंग है उसको मेंटेनेंस लगता है और हर घर से हम लोग 500 रुपये हो 1000 रुपये हो मेंटेनेंस चार्ज लेते हैं. लेकिन ये जो नया प्रोजेक्ट बना है, इस प्रोजेक्ट में मुंबई का सबसे पहला 0 मेंटेनेंस बिल्डिंग इस यहाँ पे बना रहे. आप किसी को भी वहाँ पे मेंटेनेंस देने की जरूरत नहीं, क्योंकि जो बिल्डिंग बनाएंगे उसमें कमर्शियल दुकानें और ये सब बनाने वाले हैं. तो जो सोसाइटी है, सोसाइटी के अंडर वो कमर्शियल दुकानें रहेगी और वो कमर्शियल दुकानों का जो भाड़ा है वो सोसाइटी को मिलेगा और सोसाइटी उस भाड़े पे पूरे बिल्डिंग का मेंटेनेंस करेगी. एक नया सिस्टम पूरे धारावी में हम लोग ने लाया हुआ है, जिसके तहत आप सभी को
जीरो मेंटेनेंस वहाँ पे मिलेगा। टैक्स के बारे में भी जो हमारे दुकान वाले हैं, जो कमर्शियल वाले हैं, उनको टैक्स में कंसेशन देने का भी इस प्रोजेक्ट में पूरा प्राविधान है। तो मुझे आपसे यही विनती है कि आप सभी का इस प्रोजेक्ट के लिए सपोर्ट चाहिए, आशीर्वाद चाहिए क्या। और ये गंदी जो राजनीति चल रही है, उस गंदी राजनीति को आप खुद ही सबको सबक सिखाना चाहिए और आप खुद ही ने सभी को जवाब देना चाहिए, क्योंकि इस प्रोजेक्ट में आपका खुद का भविष्य है, आपके बाल बच्चों का भविष्य है, आपके माता पिता, आपकी पत्नी, आपके परिवार, इसका भविष्य है। आपके परिवार को क्या अदानी से लेना देना नहीं, अदानी का कुछ हुआ तो आपके परिवार को कुछ मिलने वाला है कि नहीं, तो अदानी के घर पे रहेगा। हमारा घर कैसा सुरक्षित हो, हमारे बच्चे कैसे अच्छे पढ़ेंगे, हमें अच्छा हॉस्पिटल कैसा मिलेगा, हमें अच्छा गार्डन कैसा मिलेगा, इसके बारे में आप अभी सोचिए। तो यही एक वक्त आया हुआ है आप परिवार के लिए सोचने के लिए कि आप परिवार के लिए जो भी आज करेंगे वो परिवार के लिए करो, क्योंकि आपके मौजूद हूँ माटुंगा लेबर कैंप में। देखे यहाँ पे खासदार राहुल शिवाली जी के माध्यम से यहाँ पे एक मीटिंग रखी गई थी। इस मीटिंग में देख सकते हैं आपके कि सैकड़ों की तादाद में जो लोगों का यहाँ हुजूम लगा है मीटिंग में इनको सुनने के लिए। आज के दिन से इन्होंने क्या लोगों को बताया और क्या यहाँ से इनका पैगाम रहेगा। सर, जैसे कि आप धीरे धीरे आपके कार्यकर्ताओं के माध्यम से धारावी जैसे क्षेत्र में मीटिंग लग रही है, DRP के बारे में लोगों को बताया जा रहा है। आपने बताया कि लोगों को अफवाह फैलाई जा रही है। आज ये जो संख्या देख के आपको क्या महसूस है? मुझे पूरा विश्वास है कि धारावी के लोगों को डेवलपमेंट चाहिए, विकास चाहिए। और ये जो राजनीति कर रहे हैं वो 40 साल से लोगों ने देखी हुई है राजनीति, तो अभी किसी के बहकाव में नहीं आएंगे। इस बार धारावी के लोग अपने बच्चे के लिए, अपने पत्नी, अपने परिवार के लिए पूरा निर्णय लेंगे। सर, जैसे कि आपने बताया है कि अभी बहकावे में धारावी कर नहीं आएंगे, लेकिन धारावी की जो मेन रोड पे भीम आर्मी के जो चीफ आए थे उन्होंने कहा था कि घर से एक लोग लिख लो और 1 लाख की संख्या में लोग मंत्रालय पे जाएंगे, वहाँ पे एक आंदोलन, एक धरना करेंगे, उसके बाद में हम सरकार तक बातें पहुँचाएंगे। उसके बारे में क्या कहना है? नहीं, ऐसा कुछ नहीं। और ऐसे कोई भी आने दो, मुझे पता है, मेरा खुद जन्म धारावी का है। धारावी के लोग किसी के बहकाव में नहीं आएंगे। इस बार धारावी के लोग खुद के लिए और परिवार के लिए विचार करेंगे और उनको पता है कि अपना परिवार का जो भी खुशियाँ है वो धारावी के विकास में है। तो वो इस बार पूरा निर्णय लेके हुए कि और इस बार ये आखिरी बार मौका है, उनको भी पता है इस बार अगर नई निर्णय लेंगे तो भविष्य में धारावी का डेवलपमेंट होगा ही। सर, सबसे इम्पोर्टेंट क्वेश्चन है मेरा, जैसे कि धारावी जैसे क्षेत्र में अवैध बांधकाम जोरों पे हो रहा है, महानगर पालिका के अधिकारी जवाब नहीं देते, DRP के अधिकारी जवाब नहीं देते, और आपको DRP यहाँ पे हो चुकी है, उसके बाद भी अवैध बांधकाम नहीं हो रहा है, लोगों के पैसे इसमें वेस्ट हो रहे हैं। अभी जब DRP लागू होगी तो ऐसे लोगों के जो पैसे खराब होंगे, तो और ये जो जगह कब्जा करने का जो सिस्टम चालू है तो उस पर क्या आप लोगों ने सोचा है? इसके बारे में महानगर पालिका ने कार्रवाई करनी चाहिए, तो महानगर पालिका वार्ड ऑफिसर से बात करेंगे। मैसेज क्या देना चाहेंगे? इसमें लोगों ने अवैध तो काम करना ही नहीं चाहिए, जो भी है लीगली करना चाहिए, और जो भी लीगली हक का है वही उनको भविष्य मिलने वाला है। जो इलीगल है उसको भविष्य में कुछ मिलेगा ही नहीं। लोगों के पैसे वेस्ट हो रहे हैं सर। अरे अभी बताया ना मैंने, इसके बारे में लोगों ने निर्णय लेना चाहिए, अवैध काम करना नहीं चाहिए।